असं म्हणतात की दिल्लीच्या सत्तेचा रस्ता उत्तर प्रदेशमधून जातो आणि पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आणि त्यामुळे राज्यातलं राजकारण आता पूर्णपणे निवडणूक मोडमध्ये गेले. प्रत्येक पक्ष नवीन समीकरणं मांडतोय, नवीन मतदार जोडण्याचा प्रयत्न करतोय, पण या सगळ्यात एक गोष्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. कारण ज्या समाजवादी पक्षाची ओळख वर्षानुवर्षे यादव, मुस्लिम, मागासवर्गीय आणि दलित या मतदारसंघाशी जोडली होती, तोच समाजवादी पक्ष आता ब्राह्मण समाजाला साधण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आणि हा फक्त प्रयत्न नाही, तर त्यासाठी मोठमोठी ब्राह्मण संमेलनं आयोजित केली जात आहेत. मंत्रोच्चार होतोय, ब्राह्मण नेत्यांचा सत्कार होतोय आणि स्वतः अखिलेश यादव मंचावरून म्हणतायत की आमच्या पिढीमधील पी म्हणजे फक्त पिछडा नाही, तर पी म्हणजे पंडित म्हणजेच ब्राह्मण सुद्धा आहे. आणि इतकंच नाही, तर समाजवादी पक्षाची सत्ता आली तर परशुराम जयंतीला सरकारी सुट्टी देऊ अशी घोषणाही त्यांनी केली. पण अचानक हा बदल का? ज्या पक्षाने वर्षानुवर्ष पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक यांच्यावरती राजकारण केलं, त्यांनाच आता ब्राह्मण समाजाची आठवण का झाली? हा फक्त समाजाला सन्मान देण्याचा प्रयत्न आहे की उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्यासाठी अखिलेशची नवीन रणनीती? आज आपण हा संपूर्ण विषय समजून घेणार आहोत. नमस्कार आणि तुम्ही बघताय मी मराठी कॉमन मॅन. उत्तर प्रदेशाचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. या राज्यात निवडून फक्त पक्ष जिंकत नाही, तर सामाजिक समीकरणं जिंकतात. ज्या पक्षाला योग्य जातीय समीकरणं जमली त्याच पक्षाने लखनौची सत्ता मिळवली. आणि यांचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे 2024ची लोकसभा निवडणूक. 2014 आणि 2019 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये भाजपची जबरदस्त लाट होती. हिंदुत्वाचा मुद्दा, नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि मजबूत संघटन यामुळे भाजपने एक मोठा विजय मिळवला. पण 2024 मध्ये चित्र बदललं. यावेळी अखिलेश यादव यांनी पीडीए म्हणजेच पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक हे समीकरण पुढे केलं. पिछडा म्हणजे यादवांसोबत बिगर यादव ओबीसी समाज, दलित म्हणजे मायावतींच्या बसपाकडे असलेला मतदार आणि अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम मतदार. या तिन्ही समाजांना एकत्र आणत समाजवादी पक्षाने भाजपला एक मोठा धक्का दिला आणि यामुळे आता विधानसभा निवडणुकातही हाच फॉर्म्युला वापरण्याची तयारी सुरू आहे. पण यावेळी एक नवीन भर पडली, ती म्हणजे पी फॉर पंडित. 5 ऑगस्टला लखनौमध्ये समाजवादी पक्षाने ज्येष्ठ समाजवादी नेते जनेश्वर मिश्रा यांच्या जयंतीनिमित्त मोठं ब्राह्मण प्रभुत्व संमेलन आयोजित केलं. आणि या संमेलनात शंखनाद झाला, वैदिक मंत्रोच्चार झाले, ब्राह्मण नेत्यांचा सत्कार झाला आणि मंचावरून अखिलेश यादव यांनी स्पष्ट सांगितलं, लोक आमच्या पीडीएची वेगवेगळी व्याख्या करतात, पण आमच्या पीडीएमधला पी म्हणजे पंडित म्हणजेच ब्राह्मणही. भाजपवरती टीका करताना त्यांनी आरोप केला की आज भाजप फक्त विरोधी पक्षांचं नाही, तर ब्राह्मण समाजालाही दुर्लक्षित करत आहे. शंकराचार्यांसारख्या धार्मिक नेत्यांचाही अपमान केला जातोय. आणि याच कार्यक्रमात त्यांनी अयोध्येतून ज्येष्ठ ब्राह्मण नेते पवन पांडे यांची उमेदवारीही जाहीर केली. म्हणजे हा फक्त एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता, तर निवडणुकीची अधिकृत सुरुवात होती. पण प्रश्न असा आहे, ब्राह्मण समाज इतका महत्त्वाचा का आहे? उत्तर प्रदेशात ब्राह्मण समाजाची लोकसंख्या साधारण 10 ते 12% असल्याचं विविध सर्वे सांगतात. पहिल्या नजरेत हा आकडा आपल्याला छोटा वाटतो, फार मोठा नाही वाटत, पण खरी ताकद लोकसंख्येत नाही, तर त्यांच्या भौगोलिक उपस्थितीमध्ये आहे. यादव, जाट, निषाद किंवा कुर्मी समाज काही विशिष्ट भागात केंद्रित आहे, पण ब्राह्मण समाज राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात आहे. सर्व 75 जिल्ह्यांमध्ये आणि जवळपास सर्व 403 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची एक उपस्थिती आहे. विशेषतः अवध आणि पूर्वांचल भागात अनेक मतदारसंघांमध्ये त्यांची संख्या 15% जास्त आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते
जवळपास 80 विधानसभा जागांवरती ब्राह्मण मतदार थेट निकाल बदलू शकतो. फक्त एवढंच नाही तर उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी ब्राह्मण समाजाचा सामाजिक प्रभावही मोठा आहे. ते फक्त स्वतः मतदान करत नाही तर इतर समाजातील मतदारांवरतीही प्रभाव टाकतात आणि म्हणूनच प्रत्येक पक्ष त्यांना आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करतो. इतिहास पाहिला तर 1980 पर्यंत ब्राह्मण समाज प्रामुख्याने काँग्रेससोबत होता, पण मंडल आयोगानंतर आणि राम मंदिर आंदोलनानंतर हा मतदार हळूहळू बीजेपीकडे गेला. त्यानंतर उत्तर प्रदेशात एक पॅटर्न दिसू लागला. 2007 मध्ये ब्राह्मण मतदारांनी मायावतींच्या बसपाला साथ दिली. बसपाचं संपूर्ण बहुमत सरकार आलं. 2012 मध्ये समाजवादी पक्षाकडे कल दाखवला आणि अखिलेश यादव मुख्यमंत्री झाले. 2014 नंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ब्राह्मण मतदार मोठ्या प्रमाणावरती भाजपसोबत गेला. 2017च्या विधानसभा निवडणुकीत विविध सर्वेक्षणानुसार जवळपास 80% ब्राह्मण मतदारांनी भाजपला मतदान केलं. 2022 मध्ये ही परिस्थिती काही फारशी बदलली नाही आणि यामुळेच भाजपचा विजय अधिक मजबूत झाला. म्हणजे उत्तर प्रदेशात ब्राह्मण समाज कोणासोबत जातो यावर अनेक मतदारसंघांचा निकाल अवलंबून असतो. मग आता प्रश्न असा, अचानक हा मतदार भाजपपासून दूर का जातोय? मागच्या काही महिन्यांपासून अशी चर्चा सुरू आहे की उत्तर प्रदेशातील काही ब्राह्मण नेत्यांमध्ये नाराजी वाढली आहे. आरोप असे आहेत की प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवरती एका विशिष्ट समाजाला अधिक प्राधान्य दिलं जातं. तिकीट वाटपात पारंपरिक ब्राह्मण नेत्याचं महत्त्व कमी झालं. उत्तर प्रदेशात ठाकूर आणि ब्राह्मण या दोन प्रभावी समाजांमध्ये राजकीय स्पर्धा नवीन नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ठाकूर समाजातून येतात. विरोधकांचं म्हणणं आहे की प्रशासनातही त्याच समाजाचं वर्चस्व वाढत चालले आणि या सगळ्या मुद्द्यांमुळे काही ब्राह्मण नेते नाराज असल्याचं वातावरण तयार झालं. याच नाराजीवरती समाजवादी पक्ष डाव खेळताना दिसतोय. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राम मंदिराशी संबंधित काही वाद, शंकराचार्य आणि योगी सरकार यांच्यातील मतभेद आणि राम मंदिरातील देणगी चोरीसारख्या मुद्द्यांमुळेही काही ठिकाणी अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा. ही नाराजी किती खरी आणि तिचा मतदारांवरती किती परिणाम होईल हे अजून आपल्याला स्पष्ट नाही, पण विरोधक त्यांचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. अखिलेश यादव यांना हे माहिती आहे की भाजपचा संपूर्ण ब्राह्मण मतदारसंघ त्यांच्याकडे येणार नाही, पण जर 80% फक्त 4 ते 5% जरी भाजपापासून दूर गेले तर अनेक मतदारसंघांमध्ये निकाल पूर्णपणे बदलू शकतो. कारण उत्तर प्रदेशात अनेक जागांवरती विजयाचं अंतर फक्त काही हजार मतांचं असतं. अशा वेळी छोटासा मतांचा बदलही मोठा राजकीय फरक निर्माण करू शकतो. म्हणूनच ही ब्राह्मण संमेलने, ही घोषणाबाजी आणि ब्राह्मण नेत्यांना दिलं जाणारं महत्त्व हे सगळं योगायोग नाही. ही पुढच्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आहे. आता प्रश्न असा, ही रणनीती यशस्वी होईल का? ब्राह्मण समाज खरंच समाजवादी पक्षाकडे वळेल का, की भाजप आपला पारंपरिक मतदार कायम ठेवण्यात यशस्वी होईल? याचं उत्तर आज कोणाकडेही नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, 2027ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक फक्त भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशी राहणार नाही, तर ती सामाजिक समीकरणांची सर्वात मोठी लढाई ठरेल. PDA विरुद्ध हिंदुत्व आणि आता त्यात भर पडली आहे P फॉर पंडित या नवीन समीकरणाची. बाकी तुम्हाला काय वाटतं? उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतदार यावेळी कोणाच्या बाजूने जाणार? भाजप आपला पारंपरिक मतदार टिकवेल की अखिलेश यादव यांच्या नव्या रणनीतीला यश मिळेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी मी मराठी कॉमन मॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.